महायुतीमधील कुरबुरे काही केल्यास संपताना दिसत नाहीये। खातेवाटपानंतर आता पालकमंत्रीपदावरून महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये चांगलीच झुंपली आहे। शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे नाशिक रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली आहे। रायगडचे शिवसेनेचे 3 आमदार असताना अवघा एक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्रीपद कसं काय दिलं, असा सवाल शिवसैनिकांकडून विचारला जात आहे। त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून महायुतीमधील शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे। शिवसेनेचे आमदार युती डावलून आदितीताई तटकरे यांना निशाण्यावर ठेवत गेल्या 2 दिवसापासून टीकास्त्र सोडत आहेत। अखेर खासदार सुनील तटकरे मुलीसाठी मैदानात उतरले असून त्यांनी टीका करणाऱ्यांना चोख उत्तरे दिली आहेत। आमदार दळवी, भरतशेठ गोगावले आणि थोरवे यांचे नाव न घेता त्यांचा खरपूस समाचार घेत आम्ही सुसंस्कृत आहोत असे बोलून शिवसेनेचे आमदार एक प्रकारे असंस्कृत असल्याचेच त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवून दिले। पालकमंत्री पद मिळावे यासाठी शिंदे गटातील आमदार तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी जीवाचा आटापिटा केलाय। गेल्या अनेक वर्षापासून ते पालकमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत। त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विद्यमान आमदार दळवी व महेंद्र थोरवे, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे व आदिती तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत। आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळू नये यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे आमदार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत। मात्र मागील 2 दिवसांपूर्वी आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळाल्यावर शिवसेनेच्या आमदारांनी विरोध केलाय। त्यांचे पालकमंत्री पद जावे यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केलेत। अखेर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदावर स्थगिती घेण्याची वेळ आली आहे। परंतु येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी मुख्य ध्वजारोहणाचा मान महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना मिळणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे। त्यामुळे गोगावले यांना पुन्हा गंडवल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले। अलिबाग मधील राष्ट्रवादीच्या कार्यालयात खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। वेगवेगळ्या विकास कामांवर चर्चा केल्यानंतर त्यांना पालकमंत्री पदावरून शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यामधील वादाबाबत विचारणा केली। त्यावेळी त्यांनी सांगितले, पालकमंत्री पदाच्या वादामुळे वेगळे वातावरण निर्माण झाले। आम्ही सुसंस्कृत आहोत, राजकारणात मनासारखे होईल असेच नाही। जनतेने दिलेल्या संधीतून विकासाला गती देण्याचे काम केले। पालकमंत्री पदावरून वेगवेगळे मतभेद असू शकतील। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यावर चर्चा करून प्रश्न सोडवतील असे ते म्हणाले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।